सो लेट स्टार्ट टुडे सेशन. सेशन म्हणण्यापेक्षा आजच्या दिवसाच्या एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सोबत आपल्याला एक जर्नी सुरू करायची आहे. कारण प्रत्येक श्वासासोबत आपण जीवनाला काय देत असतो. प्रत्येक श्वास हे आपल्यासाठी जीवन आहे आणि या श्वासासोबतच आपण आपल्या जीवनाला नव्या ऊर्जा देत असतो. नव्या ऊर्जा पॉझिटिव्हिटीच्या, नव्या ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आनंदाच्या. आपण फ्रायडेच्या सेशनमध्ये स्वतःला रिस्पेक्ट द्यायचा, स्वतःला महत्व द्यायचं हे बघितलं, स्वतःच केअर करायचं. पण याच जीवनाला पुढे नेण्यासाठी जर आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आणि ते प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे सेल्फ बिलीफ. स्वतःबद्दलच्या किंवा ज्या आपण धारणा करून ठेवलेल्या आहेत त्या धारणा आपल्याला जीवन जगताना एक तर यश देऊ शकतात किंवा त्याच धारणा आपल्याला अपयशाकडे नेऊ शकतात. आता सेल्फ बिलीफ म्हणजे काय? आजचा आपला विषय आहे सेल्फ बिलीफ. तर हे सेल्फ बिलीफ म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर सेल्फ बिलीफ म्हणजे स्वतःबद्दलच्या धारणा, हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. जसं आपल्या प्रगतीसाठी हा सेल्फ बिलीफ खूप महत्वाचा ठरतो. समजा एखाद्या व्यक्तीला वाटतं आहे की आय कॅन आणि आय कांट, या ज्या दोन एकच शब्द आहे. आय कॅन म्हणजे मी करू शकतो आणि आय कांट म्हणजे मी करू शकत नाही. शॉर्टकट मध्ये कॅनच्या नंतर जर फक्त अपॉस्ट्रोफी देऊन टी लागला तर तो काय बनतो? आय कांट. हा काय झाला? आपला सेल्फ बिलीफ झाला. जर तुम्ही पहिल्या 3 लेटरवर फोकस केलं आय कॅन, तर डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या आय कॅनच्या भरोशावर एक कॉन्फिडन्स, तुमचा बिलीफ जर तयार झाला की मी आय कॅन डू एव्हरीथिंग किंवा आय कान डू दिस, कुठले व्हायब्रेशन्स येतात? आय कॅन म्हटल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये कुठली एनर्जी क्रिएट होते? कठीणातलं कठीण कामही पूर्ण करण्याची एनर्जी तुमच्या आय कॅन मधनं येते. आता सांगा बरं, आय कांट मुळे कुठली एनर्जी क्रिएट होणार? सांगा, कोण सांगेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजे आपल्यालाच कळतं की या शब्दांनी आपले कुठले व्हायब्रेशन तयार होतात आणि पॉझिटिव्ह शब्दांनी कसले व्हायब्रेशन तयार होतात. म्हणून आज सेल्फ बिलीफ मध्ये पहिला जो मुद्दा आपल्याला एक्सेप्ट करायचा आहे तो म्हणजे आय कॅन डू इट. लिहून घ्या हा, ज्यांच्या नोटपॅड घेऊन बसले असतील तर. आय कॅन डू इट. पहिला सेल्फ बिलीफ आय कॅन डू इटचा पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो बिलीफ आहे तो म्हणजे हेल्थ बद्दल. आपल्याला स्वतःच्या हेल्थ बद्दल एक स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे. तर तिथे तुम्हाला हा बिलीफ तयार करायचा आहे, आय एम हेल्थ मॅग्नेट. आय एम हेल्थ मॅग्नेट. हेल्थ बद्दलचा बिलीफ, आय एम हेल्थ मॅग्नेट. कारण बघा, मॅग्नेट जसं लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतं, त्या शब्दांमध्ये जर तुमचा ट्रस्ट असला, आय एम हेल्थ मॅग्नेट, आणि हे अफर्मेशन जर तुम्ही लाईफला देता आहे तर कंटिन्युअस तुम्ही तुमच्याकडे हेल्थला अट्रॅक्ट करताय. पण त्याच्या जागी जर एखाद्याच्या मनामध्ये सतत आजारपणाचं व्हायब्रेशन्स असतील की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, आणि सतत आपण त्या गोष्टीला माइंड मध्ये आणि दुसऱ्यांजवळ व्यक्त करत असणार की मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय, तर त्याच्यानी तुम्ही मल्टिपल एनर्जी कशाची करताय? त्रासाची. बघा, लाईफ मध्ये बऱ्याच वेळा रिव्हर्स ऍक्शन द्यायला शिका. रिव्हर्स ऍक्शन म्हणजे काय? आता एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग आला तर त्या रागावर आपण ऍक्शन कशाची देतो? रागाची देतो. मग रागाची ऍक्शन दिल्यामुळे तिथले व्हायब्रेशन चेंज होतात. आपल्याला तिथे
उलट ऍक्शन द्यायची. जर तो व्यक्ती आपल्या घरच्या जवळच्या व्यक्तीबद्दल राग असेल, महात्मा गांधी सारखं बनायचं असतं कधी कधी. रागावर आपल्याला म्हणजे एक गाल समोर करायचं नाही म्हणत आहे. आपल्याला लक्षात घ्या, रागावर ऍक्शन म्हणजे रिॲक्शन. ऍक्शन झाली तर त्याच्यावर रिॲक्शन देताना पॉज घ्यायचा आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आपल्या लाईफ मध्ये. जर एखाद्याकडनं ऍक्शन झाली तर त्या ऍक्शनवर आपल्याला रिॲक्शन न देता पॉज द्यायला शिकायचं आहे. कुठलंही रिॲक्शन देण्याच्या आधी हा पॉज तुमच्या आयुष्यातल्या खूप मोठ्या संकटांना थांबवू शकतो. कारण ऍक्शन झाली ही त्या व्यक्तीची त्या वेळेच्या मानसिकतेनुसार झाली ऍक्शन. तो कुठल्या टेन्शन मध्ये असेल, कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असेल, आपण ऍक्शन समोरच्याकडनं झाल्यानंतर हा थोडा विचार करायला पॉज घ्यायचा. डिरेक्टली ऍक्शन न देता, रिॲक्शन न देता त्याच्यावर पॉज द्यायचा. तर आज लक्षात घ्या, दुसरा बिलीफ आपल्याला लिहायचा आहे सेल्फ बिलीफ मध्ये. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, व्हॉट एव्हर रिॲक्शन वी आर गिव्हिंग दॅट इज द प्रॉब्लेम. आयुष्यामध्ये ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते. त्याच्यावर जे आपण विचार न करता रिॲक्शन देतो दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणून आजपासनं आपल्याला जे कुठलं रिॲक्शन द्यायचं आहे ते कसं द्यायचं आहे, विचारपूर्वक द्यायचं आहे. Action is never problem today. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, मोर प्रॉब्लेम. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. जे आपण त्याला न विचार करता रिॲक्शन देतो तो प्रॉब्लेम आहे. हा झाला सेकंड बिलीफ आपल्याला चेंज करायचा आहे. तर कुठल्याही गोष्टीवर रिॲक्शन देताना पहिले एक छोटासा पॉज घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पैशाबद्दलच्या देखील आपल्या काही धारणा असतात ज्या आपल्याला आर्थिक ब्लॉकेजेस मध्ये टाकत असतात. तर त्या ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी पहिले तर आपल्या माइंड मधनं 2-3 सेंटेन्स, हे सगळे जे आपण टॉपिक घेतोय हे आपल्या एका मोठ्या सेशनचा एक सार मात्र आहे. हे 5 ते 10 मिनिटात संपणार नाहीये, पण तरी देखील आपल्याला ते एक्सेप्ट करायला, म्हणजे ऍटलीस्ट त्या हेडिंग तरी लक्षात ठेवा. पैसा माझ्या जीवनात येत नाही. पैसा हे माझ्या, इट्स नॉट, म्हणजे माझ्या पॉकेट मधले वस्तू नाहीये की पैसा माझ्याकडे येईल, की खूप प्रयत्न करूनही पैसा माझ्याकडे येत नाही. हे जे बिलीफ्स आपल्या माइंड मध्ये त्याला डिलीट करून आपल्याला एक नवी धारणा तयार करायची आहे. ते म्हणजे आय एम मनी मॅग्नेट. आय एम मनी मॅग्नेट. जेव्हा तुम्ही स्वतःला मनी मॅग्नेट समजता तर त्याच्यातनं मल्टिप्लिकेशन तुमच्या लाईफ मध्ये पैशाचं होत असतं. निसर्गाचा नियम आहे, जी गोष्ट तुम्ही पेरता ती मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येत असते. शेतकऱ्यांनी एक गव्हाचं बी पेरलं की त्याला असंख्य गहू त्याच्यातनं मिळतात. एक आंब्याचं बी पेरलं त्याच्यानंतर त्याच्यातनं वर्षानुवर्ष आंबे मिळत असतात. अगदी त्याच पद्धतीने आपण जर आपल्या जीवनामध्ये आज एक सकारात्मकतेचं बीज लावलं आणि त्याच्यावर थोडी मेहनत केली, एक पॉझिटिव्हिटीचं बीज लावून त्यावर आपण थोडी मेहनत केली, निश्चितच आपण आपल्या जीवनाला मल्टिपल पॉझिटिव्हिटीचं मल्टिप्लिकेशन देऊ शकतो. तर जो कुठला थॉट आहे आपल्याला जर नकारात्मकता आली, आपलं एक सेंटेन्स आहे, कट कट कट, डिलीट 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 असं म्हणून तिथे लगेच तुम्हाला ते बिलीफ चेंज करायचं आहे निगेटिव्हिटीचं, आणि सोबत एक पॉझिटिव्ह अफर्मेशन जोडायचं आहे. क्लिअर? तो सेल्फ बिलीफ में काय कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आजपासनं? कोण रिपीट करेल? देन विल गो अहेड. बोला प्राची मॅडम. हॅलो. हा बोला. हा, त्याच्यामध्ये आय कॅन डू इट म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड्स बोलायचे. आय एम अ हेल्थ मॅग्नेट म्हटलं तर ते आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देतोय. आणि तुम्ही एक सांगितलं ते सेंटेन्स मला खूप आवडलं, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, द रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. आणि जर का नेगेटिव्ह थॉट मनात आले आपल्यामध्ये तर तेव्हा म्हणायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, आणि त्याला रिप्लेस करायचं एखाद्या पॉझिटिव्ह थॉटने. एक सुटलं. आय एम मनी मॅग्नेट. I am I money आय एम magnet. मनी मॅग्नेट. आय एम मनी मॅग्नेट. मॅग्नेट. आणि 5वं, आय कॅन टेक क्रिएट द I can
आय कॅन क्रिएट एनिथिंग. ऍक्च्युली तेव्हा की आय एम सेकंड क्रिएटर म्हणायचं. देवाच्या नंतर कुठलंही क्रिएट करण्याची शक्ती फक्त मनुष्यात आहे. कारण देवाने देताना त्याच्या सगळ्या शक्ती आपल्याला देऊन पाठवलेल्या आहेत. फरक एवढाच आहे की आपण त्या शक्तीला किती बिलीव्ह करतो स्वतःच्या, आणि त्या शक्तींना यूज कसं करतो. ओके, सो हे आजचे 5 गोष्टी ज्या आपल्याला फक्त आज सांगितल्या म्हणून लिहून ठेवल्या असं नाही. हे जे आपले 11 दिवसाचं सेशन सुरू आहे याच्यात सांगितलेल्या गोष्टी या लाईफ मध्ये दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण खूप मोठ्याने बघत आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला यूज करायच्या. तुम्ही 90 दिवस जरी संकल्प केला नाही या विचारांसोबत चालण्याचा, डेफिनेटली यू विल गेट द लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. बट केव्हा? जेव्हा तुम्ही याला ऍक्शन्स मध्ये कन्वर्ट करा. ओके, सो आज आपण क्रिएट करणार आहे फायनान्शियल एनर्जी आपल्यामध्ये. त्याच्यासाठी आजचं मेडिटेशन राहणार आहे. सो पहिले ओंकार साधना करू आपण. रेडी राहा. पाणी नसेल पिलं तर पाणी पिऊन घ्या. मॅडम मला ह्या व्हिडिओज मिळत नाहीयेत. सीमा बोलते. रेकी लेवल 1 मध्ये आहे. नाहीयेत माझ्याकडे, का नाही दिसत मग? मग बोलू. रेकी लेवल 1 मध्ये आहेत सगळेच. चालेल. 2 ठिकाणी टाकलेले आहेत आपण व्हिडिओ. रेकी लेवल 1 आणि आपला ऍपचं जे फ्री स्टडी मटेरियल आहे ना त्याच्यातही टाकलेलं आहे. मॅडम प्रेयर पण नाही मला सापडली 1CR मध्ये. मी तुला आज डबल टाकून देते. ओके. दोन्हीकडे मला दिसत नाही. आणि ना बाकीचे व्हिडिओ दिसतात आहे ना तुम्हाला? हो हो. मग त्याच्यातच आहे. आता बाकीच्यांचे माईक बंद करते म्हणजे मेडिटेशन मध्ये व्यत्यय येणार नाही. ओंकार सुरू करायचा आहे.
shanti, shanti. Slowly, slowly open your eyes. आता हा जो मंत्र आहे हा आपल्या लाईफ मध्ये फायनान्शियल एनर्जी क्रिएट करणारा मंत्र आहे. Shrim पाच मिनिटं आपल्याला याला Brazi, ऐकायचं आहे Shrim आणि कल्पना करायची आहे Brazi, की फायनान्शियल व्हायब्रेशन Shrim आपल्या लाईफ मध्ये ऍक्टिव्हेट Brazi, झाले होत आहे. Shrim Brazi, Shrim तुम्ही शांतपणे डोळे Brazi, बंद करून Shrim त्या मंत्रावर फोकस Brazi, करायचं आहे. Shrim Brazi, 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 त्यासोबतच Shrim Brazi, आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचा Shrim प्रवाह Brazi, Shrim आपल्याला सुरुवात झालेली आहे. Brazi, Shrim Brazi, अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या Shrim ब्रह्मांडी ऊर्जा Brazi, Shrim Brazi, आपल्या शरीर, Shrim Brazi, मन, सात चक्र आणि Shrim औरामध्ये या Brazi, दिव्य Shrim Brazi, आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा क्रिएट करत आहे. Shrim Brazi, संपूर्ण Shrim शरीर Brazi, Shrim सात चक्र आणि औरामध्ये Brazi, या Shrim समृद्धीचे औरा Brazi, प्रवाहित होत आहे. Shrim Brazi, Shrim संपूर्ण लक्ष या दिव्य Brazi, मंत्रावर Shrim Brazi, 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 Shrim Brazi.
लक्ष आता ब्रह्मांडाकडनं येणाऱ्या ऊर्जांवर, अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचा फ्लो क्रिएट करत आहे. आता आपण ज्या बीज मंत्राला ऐकलं आहे ते व्हायब्रेशन्स आपल्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्राने आवरामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहे. हा एक पॉवरफुल मंत्र आहे आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल अबंडन्स क्रिएट करण्याचा. या मंत्राला लक्षपूर्वक ऐकल्या मात्राने आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी येत असते. याचे व्हायब्रेशन्स जितके सहजतेने आपण आपल्या आवरामध्ये 7 चक्रामध्ये स्वीकारणार, अगदी तेवढ्याच याच्यात आपल्या जीवनामध्ये समृद्धीचे मार्ग सहजतेने मोकळे होणार. आयुष्यामध्ये पाहिजे असलेली आर्थिक समृद्धी ही प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये मल्टिपल होऊन येणार. गरज आहे फक्त स्वतःवर विश्वास आणि या ऊर्जांना आपल्या जीवनात स्वीकार करणे. आजपासून आपण जे सेल्फ बिलीफ वर वर्क करतोय आणि करणार आहे, तर त्यात आपल्याला हा विश्वास कायम ठेवायचा आहे. मी या निसर्गामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. जे व्हायब्रेशन्स आपण स्वतःप्रती क्रिएट करणार, त्याच व्हायब्रेशनवर आपल्या जीवनाचा पुढचा पाया ठरणार आहे. प्रत्येक क्षण स्वतःला एक समृद्ध व्यक्ती बनवायचं आहे. या जगामध्ये कुठल्याही गोष्टी दोनदा क्रिएट होत असतात. पहिलं क्रिएशन होतं आपल्या माइंडमध्ये, आणि म्हणून आपल्या माइंडमध्ये स्वतःला एक समृद्ध व्यक्ती बघायचं आहे. जे व्हायब्रेशन्स, ज्या एनर्जी तुम्ही स्वतःबद्दल क्रिएट करणार, जे बिलीफ तुम्ही स्वतःबद्दल क्रिएट करणार, युनिव्हर्सही त्याच सुविधा तुम्हाला देणार आहे, त्याच एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून प्रत्येक क्षण स्वतःला एक समृद्ध व्यक्ती बघा. I am the creator. I am the creator. I am the creator. I am money magnet. I am money magnet. I am money magnet. I am health magnet. I am health magnet. I am health magnet. I am love magnet. I am love magnet. I am love magnet. I love myself. I love myself. I love myself. याच पद्धतीने प्रत्येक क्षण आपल्या अंतर्मनात सकारात्मकतेचे व्हायब्रेशन्स क्रिएट करायचे आहेत आणि आपल्या जीवनाला प्रत्येक क्षण एक दिव्य सकारात्मकतेशी जोडायचं आहे. यू आर द क्रिएटर. यू आर द क्रिएटर. यू आर द क्रिएटर. याच सकारात्मक विचारांना अगदी आपल्या अवचेतन मनामधनं ही एनर्जी जसा संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह संचारित होत आहे, त्याच पद्धतीने या सगळ्या अफर्मेशन्सची एनर्जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये ऍक्टिव्ह होताना बघायची आहे. याच एनर्जीचे नवीन न्यूरोपाथ आपल्या ब्रेन मध्ये तयार होतात आहे, याचा अनुभव घ्यायचा आहे. I am the creator. I am the creator. I am the creator. Thank you, God. Thank you, God. Thank you, God. Thanks to me. Thanks to me. Thanks to me. And slowly, slowly, अगदी हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही काही करू नका. Slowly open your eyes. Slowly open your eyes.
अफर्मेशन रीड करूया, त्यानंतर आपला गोल्स लिहून काढू. पहिले प्रार्थना. कपालभाती राहिले ना मॅडम आज? काय? कपालभातीचे स्ट्रोक्स राहिले आपले 100 स्ट्रोक्स. अच्छा, आधी कपालभाती करू. थँक्यू सर. चला स्टार्ट. आधी कपालभाती करू आपण 100 स्ट्रोक आणि नंतर आपण प्रार्थना आणि मग गोल रायटिंग. सो सगळ्यांनी कपालभाती सुरू करायचंय. स्टार्ट. प्रत्येकाने आपापल्या शक्तीनुसार चालू करायचंय. रिलॅक्स. कपालभातीचे स्ट्रोक झाले असतील तर प्रार्थना सुरू करूया. ओ लॉर्ड, प्लीज मेक माय बॉडी प्युअर, मेक माय माइंड प्युअर, remove from me all evil thoughts, fill my heart with the lots of courage, lots of strength, lots of self-confidence, and lots of purity. I am your divine child. Please protect me and bless me. Please protect me and bless me. नेक्स्ट 2 प्रेयर कोण वाचेल? कारण आज चष्मा नाहीये माझ्याकडे. ओके, धनंजयचा स्टार्ट. माईक ऑन करा. I am the soul. I am unstoppable force of nature. I am not my mind, not my body, not my doubts, not my fears, not my past, not my limitations. I am the soul. I am the truth. I am the soul. I am the truth. I am creating my life by my choice now. I am a multimillionaire money magnet. Money flows in my life like a river, rains on me like a waterfall. Every day, in every way, avalanches of health, wealth, healing, energy, love, creativity, intelligence, wisdom, power, happiness flows in my life from all directions, rapidly, properly, safely, easily, constantly, by the blessings of God. All my needs are met and my goals are manifested by the blessings of God. I am one with God and God is one with me. This is the truth. This is the truth. This is the truth. So be it. Thank you. Thank you. Thank you. Done. Done. Done.
Every day, in every way, I am getting better and better. I am child of God. God, you and me are one. Change happens in matter of minutes. I create and drive change by my will. As I create my powerful intention, my life events follow it precisely. With every breath, I inhale abundance, love, happiness, health, healing, joy, and light of God. God's light is filling my body and my life now. Moment by moment, I am becoming into greatest self and unleashing my greatest potential by living a life of abundance, happiness, love, joy, and greatest success. Every cell, tissue, nerve, organ, chakras, and system of my body is getting whole and healthy. My body is being restored to perfect health now, now, now. The past does not equal the future. Miraculous changes are happening in my life now with God's priceless blessings. My right intention creates the right way amidst any difficulty. Failure is never final. I always carry the power to transform any situation. My mind and body is my servant. As I intend, they must follow. Every situation contains God's blessing. I experience it when I look for it. Happiness needs no reason. I am happy without any reason. My intentions, thoughts, emotions, and actions creates my life and destiny. I am here to serve God, nature, and everyone else in the world by unleashing my greatness and genius now. With God's blessings, my income and wealth is increasing multifold, miraculously, and is manifesting in my life from multiple and proper channels. Thank you, thank you, thank you. थँक्यू सर. बघा, काही लोकांना वाटत असेल की ही प्रार्थना फक्त शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ऍक्च्युअली ही प्रेयर एक एनर्जी क्रिएट करून आहे स्वतःमध्ये. आणि याच्यासोबत जे या प्रत्येक शब्दांसोबत जेव्हा तुमचा सेल्फ बिलीफ अटॅच होईल, देन रिअली यू विल फील द म्हणजे मॅजिक तुम्ही लाईफ मध्ये फील कराल. कारण याचे जे व्हायब्रेशन्स निरंतर, जे एक प्रेयर 9 टाइम्स बोलायचे आणि 3 टाइम्स, तर ही प्रेयर डेली केल्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये नक्की ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. पण कुठलाही बदल स्वीकारताना तुमचा ट्रस्ट त्यावर असणं खूप महत्वाचं. लाईफ मध्ये आता कसं आहे, एखाद्याला एक छोटीशी गोष्ट इथे सांगते की एक व्यक्ती होता आणि तो गुरुच्या शोधात होता की जो गुरु माझं जीवन बदलून टाकेल. आणि मग तो गुरुच्या शोधात इकडे तिकडे जातो, योग्य गुरुच्या शोधात. आणि एक दिवस त्याला एका झाडाखाली एक व्यक्ती बसलेला दिसतो आणि त्याला त्याच्याकडे खूप अट्रॅक्शन होतं की नाही, हा गुरुनं मला खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहे. ऍक्च्युली तो काय असतो, एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी थकून भागून बसलेला असतो झाडाखाली. आणि या माणसाला वाटतो की हा एक खूप मोठा ज्ञानी पुरुष असेल. तो त्याच्याकडे जातो, त्याला नमस्कार करतो आणि मी आजपासून तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे, मला गुरु मंत्र द्या. तो माणूस हसतो, तू 7 दिवसानंतर ये. मग 7 दिवसानंतर जातो, परत तो म्हणतो 1 महिन्यानंतर ये. मग परत म्हणतो तू दर महिन्याला मला भेटायला ये, त्याच्यानंतर मी गुरुमंत्र देईन. आणि असं करता करता तो तर शेतकरी होता, तो त्याची गंमत बघत होता. आणि पण त्या समोरच्या माणसाचा त्याच्यावर खूप विश्वास होता. एक दिवस त्यांनी म्हटलं, ठीक आहे, मी तुझी परीक्षा घेतली, तू पास झाला, आज मी तुला गुरुमंत्र देतोय, ओम कांदे बटाटे नमा. कारण शेतकरी होता, त्याला तोच मंत्र माहिती होता. पण जो व्यक्ती त्याच्याकडे आलेला होता त्याचा ट्रस्ट मात्र त्या माणसावर होता. आणि त्या माणसावर ट्रस्ट असल्यामुळे त्या गुरुमंत्रावर त्यांनी ट्रस्ट ठेवला आणि तो मंत्र जाप करायला सुरुवात केली. जेव्हा तुमचा ट्रस्ट आणि बिलीफ या 2 गोष्टी एकत्र येतात तर चेंजेस होतात. आणि त्या मंत्राच्या भरोशावर त्या व्यक्तीला सिद्धी पण प्राप्त झाली.
आता सिद्धीसाठी मग तो मंत्र किंवा तो व्यक्ती जबाबदार होता का? निश्चितच नाही. तर जबाबदार होती त्या व्यक्तीचा ट्रस्ट समोरच्या व्यक्तीवर, स्वतःवर, आणि बिलीफ तयार झालं होतं की हा मंत्र माझ्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणेल. म्हणून एक विचार, एक शब्द ही व्यक्तीचं जीवन बदलू शकतो. वाल्याचा वाल्मिकी केव्हा झाला? जेव्हा त्यांना आठवण झाली, त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं की तू जेव्हा संकटात असशील तेव्हा तुझा परिवार तुझी सपोर्ट करणार नाही, सोबत करणार नाही. हा बिलीफ जेव्हा त्याचा तयार झाला की ज्या कुटुंबासाठी मी एवढ्या लोकांचे जीव घेतले, प्राणहरण केले, तेच परिवार म्हणतात आहे की आम्ही तुम्हाला या मार्गाने पैसे कमवायला सांगितलेले नव्हते, आमचं उदरभरण करायला सांगितलं, तो मार्ग तुम्ही निवडला होता, त्याच्यामुळे तुमच्या या पापाच्या रस्त्यावर आम्ही सहभागी नाहीये. आणि त्या याच्यात की ज्या कुटुंबासाठी मी आयुष्यभर ही हिंसा केली, तो कुटुंबच माझ्या सोबत नाहीये, आणि म्हणून मग वाल्याचा वाल्मिकी झाला. लक्षात घ्या, म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्येही एक छोटासा थॉट नुसार आपलं जीवन पॉझिटिव्हिटी मध्ये बदलता येतं. तर तोच बिलीफ स्वतःवर ठेवा. आय कॅन डू इट एव्हरीथिंग इन माय लाईफ. आय एम द क्रिएटर. जोपर्यंत हा बिलीफ स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये पण चेंज होणार नाही. कारण हा जो बदल होत असतो ना जीवनामध्ये, प्रत्येक क्षण होत असतं. तुम्ही म्हणाल की मी 10 वर्ष प्रयत्न करेल आणि मग बदल होईल, नाही. ईच अँड एव्हरी मुवमेंट, प्रत्येक श्वासासोबत आपल्या जीवनामध्ये हा बदल घडत असतो. सो बिलीफ हा कशावर पाहिजे? स्वतःवर आपल्याला ठेवायचा आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. आपण गोल्स आपले जे लिहायचे त्याच्याकडे येऊ. मॅडम, मग श्रींबजी मंत्राच्या वेळेस तुम्ही काहीतरी एक अफर्मेशन दिली, मी जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून. हो, ती काय नाही पूर्ण. ती आजचं रेकॉर्डिंग ऐकाल, कारण ती त्या हो, भावनेत sorry. दिली गेली होती. स्टार्ट युअर गोल रायटिंग. कुणी असं आहे का की आज फक्त डे 1च आहे, पहिल्यांदा अटेंड करतात आहे? मॅडम मी शीतल. ओके, रेकॉर्डिंग बघून घ्याल मॅडम. हो मॅडम. आणि ज्यांनी लास्ट 5 days अटेंड केलेला आहे, एनी ट्रान्सफॉर्मेशन इन युअर लाईफ? येस मॅम. ऍज अ प्रोसेस. मॅम तुम्हाला आता एक इमेज शेअर केली आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युली टेडेक्स स्पीकर जे आहे ते स्वतः म्हणजे त्यांच्याशी भेटणं झालं. मॉडमॉन्क अंशू म्हणून त्यांनी जेव्हा म्हणजे हिप्नोथेरपी किंवा माइंडफुलनेस वगैरे सांगितलं, आणि मी पण त्यांना जेव्हा सांगितलं की या एनर्जीशी कनेक्टेड आहे, तर ते त्यांनी म्हणजे क्लासमध्ये एक डिबेट टाईपच स्टार्ट झाली होती. 2 मिनिटासाठी क्वेश्चन जेव्हा विचारले तेव्हा. आणि क्रिस्टल्स पण त्यांनी खूप हे घेतले होते ना, तर मग त्याच्यात त्या दिवशी ऍक्च्युली अननोईंगली मी पण क्रिस्टल घातलेला होता. तर ती एनर्जी लाईक ते सेन्स करून राहिले होते. तर म्हणे आर यू अ प्रॅक्टिशनर ऑफ रेकी म्हणे.
सगळे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ यू मॅम. थँक्यू. थँक्यू. मी फक्त माध्यम आहे. बघा बरं, तुमच्या MBA एज्युकेशन मध्ये कुठेतरी एनर्जी कामात येतील वाटलं होतं का तुम्हाला? मॅम MBAच्या एज्युकेशन मध्ये म्हणजे ऑलमोस्ट जेवढे पण CEOs वगैरे आहे ऍट द बॅक एंड हेच प्रॅक्टिस करतात आहे. म्हणजे सायन्सला सुद्धा या सगळ्या एनर्जीची गरज आहे. हो मॅम. आपल्या सायंटिस्ट सुद्धा आपल्याकडे क्लासला आहेतच. हो. त्यांनी सांगितलंच ना की त्या प्रॅक्टिस सोबत या एनर्जीची गरज पडते त्यांना. करेक्ट. कुठे काय गेल्या 5-6 दिवसात अफर्मेशन एकदाही नाही लिहिली? मी नाही लिहिली आहे मॅडम. मी फक्त अटेंड करते, ऐकते सगळं. फक्त लिखाण नाही झालं माझं काही. मॅडम, तुम्हाला जसाही वेळ मिळतो ना तेव्हा करा. आवश्यक आहे ते. एक 10 मिनिटं काढा स्वतःसाठी. मॅम पिवळं नोटबुक नाही मिळालं, पिवळं नोटपॅड मिळालं. चालेल ना. मुंबईत सगळ्या मस्जिद मार्केट वगैरे कुठं सगळं फिरून झालं, कुठंच मिळत नाही पिवळं. शेवटी आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you. Thank you. आणि एक स्वतःत कॉन्फिडन्स आणून बोलायचं आहे. टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. आपली पॉवरफुल इंटेन्शन जी आहे ती म्हणजे आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. पुढे कोण पूर्ण करेल? रोज बोलतो गॉड इज ऑलवेज विथ मी. God is always with me. God is always with me. God is always with me. Next, I am a winner. आय एम विनर. I am a winner. I am a winner. Today Yes, is my day. my day. Today is my day. Today is my day. जेवढं तुम्ही सकारात्मक ऊर्जांनी स्वतःला परिपूर्ण कराल
तेवढाच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्याच्यामुळे हे 11 दिवसांचं सेशन संपल्यानंतर जे लोक कंटिन्यूस 90 दिवस या एनर्जीला आपल्या लाईफमध्ये जागा देतील, त्यांच्या लाईफमध्ये 101% मल्टिप्लिकेशन होणार आहे. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते की रेकी सीखने के लिए नाहीये, रेकी आणि एंजल हे जीवन जगण्याच्या कला आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी हे तुमचं गोल रायटिंग, अफर्मेशन हे अत्यंत आवश्यक असं आहे. ज्या पद्धतीने 2 वेळचं जेवण हे शरीरासाठी आवश्यक आहे, तसंच आपल्या माइंडच्या सर्व्हिसिंगसाठी या सगळ्या विचारांची गरज आहे. आपण शरीराच्या स्वच्छतेसाठी दररोज आंघोळ करतो, स्वच्छ कपडे परिधान करतो. मला सांगा, एकच ड्रेस तुम्हाला 1 वर्ष घालायला सांगितला, शक्य आहे का? न धुता एक ड्रेस रोज घाला 1 वर्ष, पॉसिबल आहे का कोणासाठी? नाही. मग रोज जर नाही. आपल्याला धुतलेले कपडे लागतात, मग आपल्याला मनाच्या विचारांना रोज काहीतरी नवी पॉझिटिव्ह एनर्जी देणं गरजेचं आहे की नाही? आज जे काही वय आहे, आपण वर्षानुवर्ष तेच ब्रेन त्याच विचारांनी कॅरी करत होतो. पण जे लोक आता रेकीमध्ये 2-3 वर्ष झाले प्रॅक्टिस करतात आहे किंवा रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन देतात आहे, लिटरली दे फील दॅट पॉझिटिव्ह एनर्जी, की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तो सकारात्मकताचा आयम अनुभव घेताय. बट इसे ब्रेक ना करो. आपलं हे 11 दिवसाचं सेशन झाल्यानंतर आपण एक विशेष ग्रॅटिट्यूडचं सेशन चालू करणार आहे. आयुष्यामध्ये एक सकारात्मक ग्रॅटिट्यूड. वन्स इयर क्लबवाल्यांना ते सेशन ऍज अ गिफ्ट राहणार आहे. त्यांना माहिती आहे की मी प्रॉमिस केलं होतं की तुम्ही जेवढी मला फी दिलेली आहे वर्षभरात तेवढेच फ्री कोर्सेस पण तुम्हाला देणार आहे. तर त्याच्यामुळे वन्स इयर क्लबचे जे सदस्य आहेत त्यांना ते ग्रॅटिट्यूडचं 11 डेजचं सेशन ऍज अ गिफ्ट राहणार आहे माझ्याकडनं, आणि बाकी लोकांसाठी 999 फी राहणार आहे त्याची. त्याचं रेकॉर्डिंग मेल आणि लाईफ टाईम ऍक्सेस. पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणून खूप जबरदस्त सेशन राहणार आहे. हे जे आता शिकतोय हे तर आवश्यक आहे, पण ती ग्रॅटिट्यूडची भावना ऍक्च्युअल डेव्हलप करणं, त्याच्यावर आपण त्या 11 दिवसांमध्ये काम करणार आहे. ओके, सो आज इथेच थांबू. थँक्यू थँक्यू थँक्यू. परत उद्या भेटू याच नव्या उद्यांसोबत. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. आपला दिवस शुभ जावो. दिव्य रेकी शक्ती, थँक्यू. एंजलिक ऊर्जा, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. थँक्यू. गुड डे. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू मॅम.